ठाकरेंची शिवसेना पुन्हा फुटण्याची शक्यता। ठाकरेंचे 6 खासदार दिल्लीत दाखल। दिल्लीत आज मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता। खासदार संजय दिना पाटील, संजय देशमुख, संजय जाधव, भाऊसाहेब वागचौरे, ओमराजे निंबाळकर, नागेश पाटील आष्टीकर दिल्लीत असल्याची सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मध्यरात्री दिल्लीत दाखल। एकनाथ शिंदे यांच्या ठाकरेंच्या खासदारांसोबत गुप्त ठिकाणी बैठक झाल्याची सूत्रांची माहिती। माध्यमांना चकवा देत शिंदे बैठकीसाठी पोहोचले। आजच सर्व खासदार लोकसभा अध्यक्षांची भेट घेण्याची शक्यता। उद्धव ठाकरेंची साथ सोडून 6 खासदार वेगळा गट स्थापन करण्याची शक्यता। 19 तारखेला वर्धापन दिनी 6 खासदार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। एकनाथ शिंदेंकडून बंडखोर गटातील खासदारांना मोठी आश्वासनं। मतदारसंघात मुबलक निधी देण्याचं बंडखोर खासदारांना एकनाथ शिंदेंकडून आश्वासन, सूत्रांची माहिती। 2029ला होणाऱ्या निवडणुकीत प्रत्येक खासदाराला पुन्हा तिकीट देण्याचंही शिंदेंनी आश्वासन दिल्याची सूत्रांची माहिती। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला रात्री उशिरा राजस्थानमधून दिल्लीत दाखल। दरम्यान 6 खासदार ठाकरेंची साथ सोडणार असल्याच्या चर्चा। ठाकरेंचे काही खासदार दिल्लीत असल्याची माहिती। पक्षफुटीच्या पार्श्वभूमीवर खासदार अरविंद सावंत यांचं ओम बिर्लांना पत्र। खासदारांचा स्वतंत्र गट किंवा विलिनीकरणास मान्यता न देण्याची मागणी। कुठल्याही निर्णयाआधी आमचं मत विचारात घ्यावं। अरविंद सावंत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे लोकसभेतील गटनेते। आमच्या इथे स्वाभिमानाची सुमता करून मिळेल। सामनाच्या अग्रलेखातून पक्षफुटीवरून जोरदार निशाणा। बेईमानांची पैदास करण्याचं तंत्र भाजपनं अवलंबलं। महाराष्ट्र, बंगाल, पंजाबमध्येही भाजपनं खासदार फोडले। सामनातून निशाणा। अपना सपना मनी मनी खासदारांना 15 कोटींचा ऍडव्हान्स देण्यात येत असल्याची माहिती। संजय राऊत यांचं ट्विट। संजय राऊत, अरविंद सावंत, अनिल देसाई यांची आज एकत्र पत्रकार परिषद। सकाळी 10 वाजता संजय राऊत यांच्या दिल्लीतील निवासस्थानी पत्रकार परिषद होणार। पत्रकार परिषदेला कोणकोणते खासदार उपस्थित राहणार हे पाहणं महत्त्वाचं। ठाकरे सेनेला फुटीचं ग्रहण लागलेलं आहे। काय घडामोडी आहेत, काय इतिहास आहे, जाणून घेऊया टॉप 9 बातम्या।